मित्रांनो, रस्ता केसेसच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा केसेसचे निकाल जे आहेत ते एकाच महत्त्वाच्या कारणामुळे विरोधात लागतात. ते महत्त्वाचं कारण कोणतं आहे? सगळी केस आपल्याला चांगली असते. जर का नवीन रस्ता मागणीची केस असेल तर आपल्या जमिनीला जाण्या येण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसतो, म्हणून आपण रस्ता मागणीचा अर्ज करतो. आपलं ते कारण खरं असतं. जे पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आहेत आणि त्या केसमध्ये अडवलेला रस्ता खुला करून मिळावा म्हणून जेव्हा आपण अर्ज करतो, त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला तो रस्ता अडवलेला आहे हे सुद्धा स्पष्ट त्या ठिकाणी दिसून येत असतं. रेकॉर्डवर कधी कधी रस्ता असतो तरी सुद्धा केस विरोधात जाते. ह्यातल्या जे केस विरोधात जाण्याची जी कारणं आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण काय आहे, सर्वात महत्त्वाचं ते एक कारण आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की रस्ता दोन प्रकारचा असतो. ॲक्च्युलीमध्ये 3 प्रकारचा असतो. इजमेंटरी राईट्स पण असतात काही रस्त्यावरती, म्हणजे वहिवाटीचे हक्क. तर ज्या जमिनीला जाण्या येण्यासाठी रस्ता नसतो तर तो शेतकरी बांधावरून त्या मिळकतीला ॲक्सेस मिळण्यासाठी नवीन रस्त्याची मागणी करू शकतो, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे. एखाद्या ठिकाणी पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आहेत आणि ते रस्ते अडवलेले असतील, त्या रस्त्यावर खड्डे पाडलेले असतील, त्या रस्त्यावर पाणी सोडलेलं असेल, त्या रस्त्यावर तारेचं कुंपण घातलेलं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची दगडं टाकून मुरुम टाकून तो रस्ता बंद केलेला असेल, उकरलेला असेल आणि तो रस्ता वहिवाटीसाठी जर का अडवलेला असेल, बंद केलेला असेल, तर तो रस्ता खुला करून द्यावा आणि त्या ठिकाणावरून जाण्या येण्यास अडथळा करू नये, म्हणून हरकत अडथळा करू नये अशा प्रकारची ताकीद मागण्यासाठीचा जो दावा असतो तो मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे असतो. जेव्हा आपण या दोन्ही प्रकारच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्याचे अधिकार माननीय तहसीलदार साहेबांना आहेत, आपण जेव्हा अर्ज दाखल करतो किंवा दावा दाखल करतो तर त्यावेळी त्यासोबत बऱ्याच वेळा आपण कच्चा नकाशा दाखल करत नाही, जो आपण हाताने कच्चा नकाशा तयार केलेला असतो. पहिली गोष्ट तर या दोन्ही प्रकारच्या अर्जामध्ये आपण कच्चा नकाशा आपल्या अर्जासोबत जरूर द्या. त्यामुळे काय होईल की त्या रस्ता नेमका आपल्याला नवीन मागायचा असेल तर कुठून मागणी आहे आणि जर का जुना असेल तर तो कुठून कुठपर्यंत आहे आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी अडवलेला आहे हे त्या नकाशावरून आपल्याला दर्शवता येईल. परंतु जो आपला आजचा विषय आहे की निकाल विरोधात का जातो, तर बऱ्याच वेळा आपण काय करतो की माहिती सांगताना चुकीची सांगतो, दिशा सांगताना चुकीच्या सांगतो. एवढंच नाही तर आपण अर्जामध्ये जे आहे ते जो मजकूर लिहितो त्या अर्जामध्ये दाव्यामध्ये की माझ्या मालकीची ही मिळकत आहे, प्रतिवादीच्या मालकीची ही मिळकत आहे, माझ्या मिळकतीच्या अमुक अमुक दिशेला प्रतिवादीची अमुक अमुक ही गट नंबरची मिळकत आहे आणि त्यामध्ये अमुक अमुक दिशेने सुरू होऊन इथपर्यंत हा रस्ता जातो किंवा मला इथपर्यंत रस्ता पाहिजे, अशी आपण मागणी त्या अर्जामध्ये करतो किंवा रस्त्याचं ठिकाण त्या अर्जामध्ये दाखवतो आणि आपण लिहितो की मला नवीन रस्ता मिळावा किंवा मला या ठिकाणी अडथळा केला आहे तो खुला करून मिळावा, हे अर्जामध्ये लिहितो. परंतु नकाशा जेव्हा आपण काढतो तेव्हा त्या नकाशामध्ये आपण ते ठिकाणच चुकीचं दाखवतो. म्हणजे नकाशामध्ये त्या रस्त्याचं लोकेशन वेगळं असतं आणि जो आपला अर्ज असतो त्या अर्जातला मजकूर असतो तर त्याच्यामध्ये ठिकाण वेगळं असतं. जेव्हा त्या अर्जाप्रमाणे स्थळपाहणी पंचनामा होतो तर त्या स्थळपाहणी पंचनाम्यामध्ये त्या अर्जातल्या मजकुराप्रमाणे कधी पंचनामा केला जातो तर कधी आपण जो कच्चा नकाशा दिलेला आहे त्या कच्च्या नकाशाप्रमाणे पंचनामा केला जातो. आता या दोन्ही गोष्टीमध्ये एक अडचण अशी होते की जे आपण अर्जात लिहिलंय ते नकाशामध्ये नसतं आणि जे नकाशात नमूद केलेलं आहे ते अर्जात कुठं लिहिलेलं नसतं. आणि स्थळपाहणी पंचनामा हा दोन्हीपैकी एका ठिकाणचा असतो, कारण अर्ज आणि नकाशा हा विसंगत असल्यामुळे, अर्ज आणि नकाशा हा वेगवेगळा असल्यामुळे पंचनामा हा कुठल्या तरी एकाच ठिकाणचा होणार. आणि जर का पंचनामा कच्च्या नकाशाप्रमाणे झाला तर आपण केलेल्या अर्जाला कोणताही अर्थ राहत नाही. जर का पंचनामा हा अर्जाप्रमाणे झाला तर कच्चा नकाशा आपण चुकीचा दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी तो रस्ता अस्तित्वात नाही, अशा प्रकारचा आपल्या विरुद्ध जे आहे ते डिफेन्स घेतला जाऊ शकतो, बचाव घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आपली केस पूर्ण खोटी आहे आणि अर्ज नामंजूर करावा. तर या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या रस्ता केसेसमध्ये घडतात. बरेचसे निकाल जे आहेत रस्ता केसेसचे
तर अशा प्रकारे अर्जामध्ये वेगळ्या ठिकाणी रस्ता दाखवणे आणि नकाशामध्ये वेगळ्या प्रकारे ठिकाणी रस्ता दाखवणे या गोष्टीमुळे केसचा निकाल विरुद्ध लागू शकतो. त्यामुळे सर्वात आधी आपण जेव्हा रस्ता केसेसच्या संदर्भामध्ये माहिती आपल्या वकिलांना देतात त्यावेळी आपण कच्चा नकाशा काढा. कच्चा नकाशा काढताना रस्त्याचं ठिकाण, नवीन मागणीचा रस्ता असो किंवा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता असो, ते ठिकाण योग्य आहे का याची खात्री करा. जेव्हा आपण अडवलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करता तर त्याचे गाव नकाशे, गट नकाशे काढा. त्याच्यामध्ये रस्ता नेमका कुठे आहे ते पहा आणि त्याप्रमाणे आपण कच्च्या नकाशामध्ये नमूद करा. कधी कधी आपण कच्च्या नकाशामध्ये रस्ता वेगळ्याच ठिकाणी दर्शवलेला असतो आणि गाव नकाशा, गट नकाशामध्ये तोच रस्ता हा वेगळ्या ठिकाणी असतो किंवा वेगळ्या दिशेला असतो. आता बऱ्याच वेळा की जमिनीच्या मधून चालू वहिवाटीचा रस्ता आहे असं म्हटलं जातं, ज्याची नोंद रेकॉर्डवर कुठंच नसते. तर अशा प्रकरणांमध्ये जे आहे ते रस्ता सिद्ध करणं हे अवघड जातं. त्यामुळे जेव्हा आपण कधी रस्ता मागणीचा अर्ज करू, नवीन रस्ता मागणीचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे, किंवा आपण अडवलेला रस्ता खुला होऊन मिळण्यासाठीचा अर्ज करू, ज्याला दावा सुद्धा म्हणू आपण, मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे, तर त्या परिस्थितीमध्ये कच्चा नकाशा हा व्यवस्थित काढा, रस्त्याचं लोकेशन हे व्यवस्थित त्या ठिकाणी नमूद करा आणि त्या कच्च्या नकाशाप्रमाणे आपण माहिती वकिलांना द्या. त्याप्रमाणे अर्ज हा जो आहे तो दाखल केला गेला पाहिजे. नाहीतर त्यामध्ये विसंगती असेल तर निश्चितपणे तो अर्ज हा नामंजूर होणार आणि ज्यामुळे आपलं नुकसान होणार. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली सुद्धा असेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचे बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण या व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण त्या हाईप नावाच्या बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा, म्हणजे ज्यांना नवीन रस्ता मागणी करायचा आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि ज्यांचा रस्ता अडवलेला आहे आणि त्यांना त्या संदर्भामध्ये अर्ज दाखल करायचा आहे तर त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल. धन्यवाद.